महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा दिवसेंदिवस चिघळत जातोय। मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी सरकारला केली आहे आणि ही मागणी पूर्ण होण्यासाठी जरांगे पाटील हे आता दुसऱ्या वेळेस आमरण उपोषणाला बसलेत। म्हणून आता मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने सुद्धा सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे आणि ती सुप्रीम कोर्टाने स्वीकारली सुद्धा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने आता मराठा आरक्षणाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात। मात्र आता क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे नक्की काय आहे आणि या याचिका कधी दाखल केल्या जातात याबद्दलच सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर क्युरेटिव्ह या शब्दाची उत्पत्ती ही क्युअर या इंग्रजी शब्दापासून झाली आहे आणि म्हणजेच क्युरेटिव्ह पिटिशनचा मराठी अर्थ हा उपचारात्मक याचिका असा होतो। तर ही याचिका सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपतींसमोर सादर करता येते। क्युरेटिव्ह हा एक शेवटचा मार्ग आहे आणि या याचिकेवर येणारा निर्णय हा अंतिम असतो। न्यायदानाच्या सत्र न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि शेवटी राष्ट्रपतींकडे दया अर्जाची याचिका अशा सगळ्या स्तरांवर प्रदीर्घ काळ खटला चालवून अंतिम निर्णय दिल्यानंतरही त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करून दाद मागता येते आणि यानंतर दाद मागण्याचे सगळे रस्ते हे बंद होतात। यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला पुनर्विचार म्हणजेच रिव्ह्यू याचिका आणि क्युरेटिव्ह पिटिशन यामध्ये नेमका काय फरक आहे हे समजून घ्यावं लागेल। तर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला अनुच्छेद 137 नुसार निर्णयाचा पुनर्विचार किंवा फेरविचार करण्याचा अधिकार आहे आणि निर्णयात एखादी गंभीर किंवा तांत्रिक चूक असल्यास किंवा न्यायालयाच्या निर्णयामुळे याचिकाकर्त्यावर अन्याय झाल्याचं दिसून येत असेल तर त्या व्यक्तीला पुनर्विचार याचिका सादर करता येते। तर काही मुद्दे किंवा पुरावे हे सुनावणीत सादर न होऊ शकल्यास किंवा ते त्यानंतर उपलब्ध झालेले असतील तर पुनर्विचार याचिकेत ते नमूद केले जाऊ शकतात। मात्र अशाही परिस्थितीत पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर न्याय मिळवण्याची शेवटची संधी म्हणजे क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची तरतूद ही अनुच्छेद 142 नुसार करण्यात आलेली आहे। पूर्णपणे आणि यथार्थ न्याय देण्याचा हा सर्वोच्च न्यायालयाचा घटनादत्त अधिकार आहे आणि त्याला अनुसरूनच क्युरेटिव्ह याचिका ही दाखल केली जाते। तर कोणकोणत्या कारणांसाठी क्युरेटिव्ह याचिका सादर केली जाते तेही पहा। पहिलं कारण म्हणजे मूळ निर्णयात मोठी चूक असेल किंवा पुनर्विचार याचिकेतही ती विचारात घेतली गेली नसेल। तर दुसरं कारण म्हणजे याचिकाकर्त्यावर त्यामुळे मोठा अन्याय होत असेल। तर तिसरं कारण म्हणजे नैसर्गिक न्याय तत्वांचं पालन केलं गेलं नसेल। चौथं कारण म्हणजे न्यायमूर्तींनी आकस किंवा अन्य कारणांमुळे निर्णय दिल्याचं वाटत असेल। तर पाचवं कारण म्हणजे न्याय प्रक्रियेचा गैरव्यवहार झाल्याचं दिसून येत असेल तर अशा वेळी अर्जदाराला क्युरेटिव्ह याचिका सादर करता येते। तर याचिकाकर्त्याला नेमक्या कोणत्या आधारावर ही उपचारात्मक याचिका दाखल करायची आहे हे स्पष्ट करणं आवश्यक असतं आणि ही याचिका सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलाकडून प्रमाणित करून घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यानंतर ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात 3 वरिष्ठ न्यायाधीशांकडे पाठवावी लागते, ज्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा असतात। या बेंचमधील न्यायाधीश बहुमताने निर्णय घेतात की यावर पुन्हा सुनावणी झाली पाहिजे किंवा नाही। तर न्यायमूर्तींना कोर्टाने दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार झाला पाहिजे असं वाटत असेल तरच ही याचिका याबाबत निर्णय दिलेल्या त्याच न्यायाधीशांकडे पुन्हा पाठवली जाते आणि यात वकिलांना मात्र युक्तिवाद करता येत नाही। तसंच याचिकाकर्त्याला आपली बाजू ही लिखित स्वरूपातही मांडावी लागते। आता यावर सुनावणी वेळी न्यायालय सल्ल्यासाठी एखाद्या वरिष्ठ न्यायाधिवक्त्याला न्यायमित्र म्हणून निमंत्रण देऊ शकतं। तर सामान्यपणे या याचिकेवर सुनावणी न्यायाधीशांच्या बेंच समोरच केली जाते। याशिवाय याचिकाकर्त्याचा जर का आग्रह असेल तर ही सुनावणी खुल्या कोर्टातही घेतली जाऊ शकते। 2002 साली रूपा अशोक हुरा खटल्याच्या सुनावणी दरम्यान क्युरेटिव्ह पिटिशन ही पद्धत सुरू झाली आहे। सर्वोच्च न्यायालयाने दोषीला शिक्षा सुनावल्यानंतर त्या दोषीला दिलासा देणं शक्य आहे का या विचारातूनच हा पर्याय पुढे आलाय। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की क्युरेटिव्ह याचिकांमध्ये मूळ निर्णय पूर्णपणे बदलला जाऊ शकतो का? तर जाणकारांच्या मते रिअरेस्ट टू रिअर क्युरेटिव्ह याचिकांमध्ये निकाल बदलला जातो, मात्र न्यायालयाचा मूळ निर्णय हा बदलला जाणं अशक्य आहे। आता उदाहरणार्थ पाहायचं झालं तर फाशीच्या शिक्षेचं रूपांतर हे जन्मठेपेत होऊ शकतं। तर काही कैदी हे फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर काही गंभीर आजार किंवा समस्या दाखवून शिक्षेची कपात करण्याचा आग्रह न्यायालयासमोर धरू शकतात। मात्र अनेक वेळेस सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारच्या याचिका फेटाळल्याचं काही कायदेतज्ञ सांगतात।
त्यामुळे आता राज्य शासनाने दाखल केलेली मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका याबद्दल सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतं। तर याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्या विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।